एक लक्षात ठेवा, नेता कोणाचा? नेता आमचा. कुठचाही नेता असेल आमचा. आम्ही बनवला म्हणून तो नेता. मी जे बोलतोय किंवा मी जे बोललो ते राजसाहेबांच्या बाबतीमध्ये खरं झालं. म्हणजे आजही तो विषय जिवंत आहे. तो विषय निघाल्यानंतर तुम्हाला माझी आठवण येते. समजलं ना? मी कुठेच मीडियात नाही येत. माझ्या समोरही मी जात नाही. पण तरीही तुम्हाला जर माझी आठवण येत असेल तर मी पास झालो की फेल झालो हे तुम्हीच ठरवा. नमस्कार, मी निवृत्ती बाबर. लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कोरोनाच्या 2 वर्षानंतर महाराष्ट्रातील सर्व निर्बंध जे आहेत ते निर्बंध हटवण्यात आलेले आहेत. आजपासून गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आनंदाचं वातावरण सर्वत्र आहे आणि आजच्याच दिवशी महत्त्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवतीर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर या ठिकाणी मनसेचा महामेळावा घेणार आहेत आणि ह्या महामेळाव्यात ते संध्याकाळी संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण जे आहे ते दादरमध्ये आणि संपूर्ण मुंबई परिसरात मनसेमय झालेलं आहे. याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी सतीश वळंजू सर आहेत. त्यांनी खरं तर त्यांची एक ओळख सांगायची झालं तर ज्यावेळेस 2010 साली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते आणि त्यांचे प्रयत्न का असफल झाले किंवा त्यांनी काय काय विशेष प्रयत्न केले, बाळासाहेब ठाकरेंसोबत त्यांचं कसं नातं होतं, याच्याविषयी आपल्यासोबत ते बोलण्यासाठी आहेत. सर, आपलं लोकसत्तामध्ये स्वागत. आणि तुम्ही महत्वाचं म्हणजे कसं पाहता या गोष्टींकडे? 12 वर्षानंतर देखील ती परिस्थिती जी होती ती परिस्थिती तशीच आहे. दोन्ही भाऊ अजून सुद्धा एकत्र आलेले नाहीत. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या जवळ कसे गेलात, या संदर्भाचा कसा प्रवास सांगाल तुम्ही? साहेबांच्या जवळ म्हणजे एक तर शिवसैनिक मुळापासून होतोच मी. पण त्याच्याबरोबर माझा पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय होता आणि साहेबांच्या टेरेसमध्ये साहेबांचं एक छान गार्डन होतं आणि ते स्वतः साहेब मेंटेन करायचे. आणि सामनाचा पेस्ट कंट्रोल करत होतो, मातोश्रीचं पेस्ट कंट्रोल करत होतो. पण ज्या वेळेला मी एस्पेशली त्या गार्डनसाठी पॉयझन बेटिंग, रॅट पॉयझन वगैरे उंदराचा भयंकर त्रास होता आणि त्यावेळेला साहेबांशी ते पहिलं रिलेशन म्हणजे साहेब स्वतः इन्स्ट्रक्शन द्यायचे की ती अमुक अमुक झाड बघ, त्या झाडाच्या खाली उंदराचे दात लागलेले आहेत वगैरे. म्हणजे इतकं बारीक निरीक्षण होतं त्यांचं की. आणि मी पहिल्या ह्याच्यामध्ये जवळजवळ 30-32 उंदीर मेले होते. त्याचं भयंकर कौतुक साहेबांना होतं की त्या गार्डनचं. त्याच्यातून मग ते रेग्युलर जाणं सुरू झालं. मग त्याच्यातून ते एक थोडंसं रिलेशन सुरू झालं म्हणजे. आणि बस असंच. बाकी असं म्हणजे काय फार मोठं माझं साहेबांबरोबर रोज बैठका वगैरे होतं त्या असं काही नाही. पण त्या कामानिमित्त माझं रिलेशन डेव्हलप झालं. ते काम करत असताना एक महत्वाचं तुम्ही काम केलेत की 2007 साली राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि स्वतंत्र मनसे पक्ष काढला. त्या दिवसापासून तुम्ही हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत, महाराष्ट्रासाठी एकत्र यावेत यासाठी विशेष प्रयत्न करत होतात. काय नक्की मनात आलं की दोन्ही भावांनी एकत्र यावं, बाळासाहेबांसाठी एकत्र यावं, महाराष्ट्रासाठी एकत्र यावं, यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न करत होतात? का नक्की ही भावना काय मनात आली तुमच्या? कसं झालं की ज्या वेळेला साहेब म्हणजे राज ठाकरे शिवसेना सोडून गेले त्याच्या अगोदर शिवसेनेला प्रचंड धक्के बसले होते. पण हा धक्का फार मोठा होता. म्हणजे घरातला माणूस सोडून जातो आणि त्याच्याबद्दल जाणारा मग मेसेज वेगळा होता आणि भयंकर वाईट वाटलं. म्हणजे असं ते जावेत असं कधीच वाटलं नव्हतं. पण त्याच्यासाठी मी स्वतः काहीतरी करावं असा एवढा काय मोठा मी शिवसेनेमध्ये नव्हतो. पण कुठेतरी ती खंत ती होती, ती मनाला खात होती. म्हणजे ती इतकी वाढली की मी तहानभूक विसरलो होतो काही वेळेला. माझी झोप उडाली होती की मला काय करता येईल का, म्हणजे शिवसेनेने माझ्यासाठी काय करावं याच्यापेक्षा मी काय करू शकतो का संघटनेसाठी. त्याच्यातून ही संकल्पना निघाली. मग मी ती कागदावरती लिहून काढली. एके दिवशी रात्री 2-2:30 वाजता जाग आली मला आणि मग ती सबंध संकल्पना सकाळपर्यंत लिहून काढली की मला काय 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 करायला पाहिजे म्हणून. आणि जे दुःख माझं होतं मी त्याच्या अगोदर कित्येक लोकांशी बोलत होतो की काय वाटतंय म्हणून. तर प्रत्येकाचं म्हणणं एकच होतं की हे दोघं जण एकत्र यायला पाहिजेत. आणि त्याच्यातून 2009 साली जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा मनसे मोठ्या प्रमाणावरती उभी राहिली. मनसेचे 13 आमदार निवडून आले होते. पण मनसेने शिवसेना भाजपच्या युतीच्या जवळजवळ 50 ते 55 सीट्स विभाजनामुळे गेल्या. आणि हे विभाजन महाराष्ट्राला घातक ठरेल यातून मग शेवटी तो मनाचा हिया केला आणि ती संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला. पण संकल्पना रुजवत असताना तुम्ही बाळासाहेबांच्या कानावर घातलं असेल किंवा उद्धव ठाकरेंना सांगितलं असेल
त्या संदर्भात बाळासाहेबांची काय भावना होती? कारण की संपूर्ण महाराष्ट्राची अजून देखील भावना आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं, दोन्ही भावांनी महाराष्ट्राला पुढे न्यावं. त्यावेळेस बाळासाहेबांना गोष्ट ही कळली होती किंवा शिवसेनेच्या जवळच्या नेत्यांना ही गोष्ट कळली होती. तेव्हा त्यांच्या भावना काय होत्या? बाळासाहेबांच्या विशेष भावना काय होत्या त्यावेळेस? नाही, त्यावेळेला म्हणजे मी बाळासाहेबांना कुठचीच कल्पना अगोदर दिली नव्हती किंवा असं त्यांच्याशी कोणाशी डिस्कशन केलेलं नव्हतं. म्हणजे एवढ्या नेत्यांपर्यंत पोहोचणंही मला तेवढं काही इझी नव्हतं. आणि जरी बाळासाहेबांच्या इथे जाणं येत होतं, बाळासाहेबांबरोबर ते इतकं बोलावं एवढा माझी काय अवकात सुद्धा नव्हती ऍक्च्युली. पण मनामध्ये हे होतं. आणि एक बघितलं होतं की इतक्या वर्षामध्ये इतकं सगळं नुकसान होऊन सुद्धा कुठच्याही नेत्याने तोंड उघडलं नव्हते. कारण शेवटी काय प्रत्येकाचं पद पद मोठं की संघटना मोठी. ती संघटना मोठी मला वाटतं कुठच्याच नेत्यांनी मानली नाही. ते स्वतःची पदं जपत राहिले आणि ह्या बाबतीमध्ये बोलायचं धारिष्ट कोणीच दाखवलं नाही. मला घालवण्यासारखं काहीच नव्हतं, कारण मला काय मिळवायचंच नव्हतं. फार तर काय झालं असतं, साहेब चिडले असते. ही भीती होतीच की साहेब चिडतील का आणि माझं नाव टाकतील का वगैरे वगैरे. पण तसं झालं नाही. इनफॅक्ट ही सगळी मी 2010 16 मे त्या दिवशी ही माझी चळवळ मी महाराष्ट्राची आम्ही स्थापना त्या केली. चळवळीकडे तर येणारच आहे, परंतु बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा तुम्ही पहिला शब्द टाकलात की मी अशी गोष्टी म्हणजे त्यांच्यापर्यंत कळलीच असेल, त्यावेळेस बाळासाहेबांची भावना काय होती हा मी तुम्हाला विचारलं होतं. आणि महत्वाचं त्याच्यामध्ये हे होतं की ज्यावेळेस तुम्ही म्हटलात की मला त्या बाळासाहेबांना समजलं तर भीती वाटेल असं तुमच्या मनात भावना होती, तर बाळासाहेबांना समजल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती? किंवा बाळासाहेबांना दोन्ही भाऊ एकत्र यावेत हे वाटत होतं का? मी त्याच्यावरतीच येत होतो की ज्यावेळेला आम्ही हे सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा पैशाचं पाठबळ नव्हतं. दुसरी गोष्ट म्हणजे मीडियाकडे माझा मुळीच अप्रोच नव्हता की काय होईल वगैरे वगैरे. लोकांनी मीडियाबद्दल असा समज करून दिला होता की तुम्ही पैसे फेकल्याशिवाय काय मीडिया येत नाही वगैरे वगैरे वगैरे. मला काहीच माहिती नव्हतं, त्याच्यामुळे थोडंसं होतं. पण नशीब म्हणा किंवा नियतीचा काय योग होता म्हणा, 14 मे 2010 मला IBN चा कॉल आला की ह्या विषयावरती. तोपर्यंत मी म्हणजे हवेत सोडलेले होते बाण की असं असं मी करतोय म्हणून एक कुणकुण पोचली होती. आणि त्याच्यातून 2016 मध्ये युवराज पाटील होते, उदय निरगुडकर होते आणि मी होतो आणि समोर मंदार फणसे होते. मंदार फणसेंनी आजचा सवाल मध्ये तो इंटरव्ह्यू माझा घेतला. त्या इंटरव्ह्यूला जाताना मी बंगल्यावरती निरोप दिला होता, कारण रवी म्हात्रे, रवी डोडी ही सगळी जी मंडळी बंगल्यावर होती, माझे अतिशय चांगले संबंध तेव्हाही होते, आजही आहेत. आणि मी त्यांना सांगितलं की जमलं तर साहेबांना बघायला सांगा म्हणून. आणि साहेबांनी तो इंटरव्ह्यू पूर्ण बघितला. आणि 14 मे मधला 15 मेला तर मी सकाळपासून मला वाटतं मी मीडियाचे इंटरव्ह्यू, मला नवीन होत्या ह्या गोष्टी. मी भांबावून गेलो होतो काय बोलावं, पण शेवटी ते इथून येत असल्यामुळे मला काही तयारी करायला लागली नाही. जसं काल तुम्ही सांगितलं, आज मला बोलायला काही तयारी करायला लागत नाही. 15 तारखेला रात्री मला 8:30-9च्या सुमाराला रवी म्हात्रेंचा फोन आला की तुझा फोन मोकळा ठेव, साहेब तुझ्याशी साहेब बोलणार आहे तुझ्याशी म्हणून. माझ्यासाठी मोठी गोष्ट होती ती. साधारण 9:15 साहेबांचा फोन आला. साहेबांनी फक्त आदल्या दिवशीचा इंटरव्ह्यू पूर्ण बघितला होता. मला म्हणाले, एक गोष्ट लक्षात ठेव, म्हणाले, तू जे करतोयस ते तू राजसाठी करत नाहीस, उद्धवसाठी करत नाहीस, तू महाराष्ट्रासाठी करतोयस. आई जगदंबा तुझ्या पाठीशी आहे, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. अजून काय पाहिजे होतं? म्हणजे एकंदरीत बाळासाहेब ठाकरेंचे म्हणजे साहेबांच्या मनातली गोष्ट मी ओळखली होती, हे जे सर्टिफिकेट मला मिळालं आणि साहेबांची ती इच्छा आहे त्याच्यामुळे जे पाठबळ मिळालं. कारण एक भीती होती, मला प्रत्येकाने भीती घातली होती की तुझ्या घरी येऊन तुला मारतील, तुझ्यावरती मोर्चे येतील, अमुक येतील. मी म्हटलं त्याला मी मुळीच घाबरत नव्हतो. काय होईल ते होईल. मनात एक दुःख बाळगून, स्वतःची झोप घालवून, सगळं घालवून, अक्षरशः झोप घालवली होती मी 16 मेच्या रात्री जेव्हा सभा झाली माझी दामोदरची, त्याच्यानंतर मी रात्री जवळजवळ 2 वर्षांनी शांतपणे झोपलो की झाला हा विषय गेला म्हणून. आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला, प्रचंड. म्हणजे
बियॉन्ड एक्सपेक्टेशन. म्हणजे मला एक भीती त्यावेळेला अशी होती की हे सगळं बघून, ही सगळी प्रसिद्धी बघून माझे पाय जमिनीवरतून उचलले जातात की काय. त्याच्यासाठी आम्ही जे 7 जण गोळा केले होते, म्हणजे त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की मी एकटा बोलणार, मी एकटा इंटरव्ह्यू देणार, बाकी कोणीही मीडिया समोर जाणार नाही, कोणीही मीडिया समोर कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होईल अशी कुठचीही गोष्ट करणार नाही. त्यांना एकच गोष्ट सांगितली होती. माझ्या जवळचा मित्र होता एक, दीपक भोसले म्हणून, आज नाही आहे संस्थापक याच्यामध्ये. दीपकला एकच गोष्ट सांगितली होती की जर माझा पाय उचलला गेला असं तुला वाटलं तर खाली खेचायचं काम तू करायचं. ते 7 जण कोण होते? एक मी होतो, दीपक भोसले म्हणून होता, नंतर योगेंद्र चेंबूरकर, शशी सावंत, पावसकर, अरविंद पावसकर आणि प्रीतम मंत्री, असे 6 जण. आणि 7वा भाग आम्ही शिवसैनिकाचा धरला होता. संबंध शिवसैनिक जे जोडले जाते ते शिवसैनिक. पण हे प्रयत्न तुमचे यशस्वी झालेत असं तुम्हाला केव्हा वाटलं, आणि याच दृष्टीने प्रयत्न पुढे तुम्ही सरकत घेऊन जाण्यासाठी तुम्ही माझी चळवळ म्हणून ही मोहीम सुरू केलीत. त्या मोहीमची एकंदरीत माहिती काय होती? त्या मोहिमेमध्ये कसं शिवसैनिक किंवा राज ठाकरेंचे समर्थक कसे यामध्ये सहभागी होत होते? त्याच्यामध्ये ती मोहीम चालू करताना एक म्हणजे एक प्रचंड आत्मविश्वास होता की त्याला चांगला प्रतिसाद मिळणार म्हणून. सगळेच आले, शिवसैनिक आले, मनसैनिक आले, मराठी माणसं आली. आम्ही ठरवलं होतं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सभा घ्यायच्या. आम्ही पहिली सभा दामोदरमध्ये घेतली, दुसरी आम्ही ठाण्याला गडकरीला घेतली, तिसरी आम्ही बालगंधर्व लोकमान्य टिळकला ह्याला घेतली पुण्यामध्ये, नंतर नाशिकमध्ये घेतली. नाशिकमध्ये घेतल्यानंतर रत्नागिरीमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स झाली, आणि बाकीच्या ठिकाणी मग प्रचंड मीडियाचं हे होतच, म्हणजे मीडियाचे इंटरव्ह्यूज होत होते आणि त्या ह्याने प्रतिसाद मिळत होता, लोकांचे फोन येत होते. आणि काय म्हणतात मग अक्षरशः चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रतिसाद मिळाला. प्रतिसाद चांगलाच मिळाला. नेते जे गप्प होते, पुष्कळशे नेते बोलायला लागले. मनोहर जोशींची प्रतिक्रिया आली, रामदास कदमांची प्रतिक्रिया आली, नंतर नंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया आली. म्हणजे मोठमोठे नेते बोलायला लागले, म्हणजे की हे व्हायला पाहिजे म्हणून. जरी म्हणजे छगन भुजबळांचं वाक्य मला आठवतंय की कितीही काही असलं तरी एक कुटुंब तुटतंय, हे 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 बरोबर नाही, ते कुटुंब एकत्र यावं म्हणून. आम्ही काय सांगितलं होतं की निव्वळ चहा प्यायला तरी एकत्र या, बाकी तुम्ही काय बोला, तुम्ही युती करा, तुम्ही विलीन करा, काही चहा पियाला एकत्र या, त्याच्यातून संवाद सुरू होईल. जो संवाद थांबलेला होता ना, तो संवाद नक्कीच माझी चळवळमध्ये सुरू झाला, असं मी म्हणजे ठामपणाने सांगेन. संवाद जो थांबला होता दोघांमधला, तो माझी चळवळमध्ये सुरू झाला. बाळासाहेबांनी एक तुम्हाला असं देखील वाक्य म्हटलं होतं, म्हणजे तुम्ही ज्या सभा घेतल्या ठिकठिकाणी, तुम्ही मला 6 सभा, प्रेस कॉन्फरन्स, माध्यमांची बोलणं असेल, या संदर्भात बाळासाहेबांनी एखाद्या वेळेस या चळवळी दरम्यान तुम्ही काही चुकीचं करताय असं कधी तुम्हाला बाळासाहेब ठाकरे म्हटले होते का? कारण की एखादा चुकीचा शब्द तुमच्याकडून गेला असेल, अशा वेळी कधी बाळासाहेबांनी तुम्हाला काही बोलले होते? पहिल्याच सभेत तसं झालं होतं. पहिली दामोदरची माझी सभा झाली जून 1910, आणि दुसऱ्या दिवशी साहेबांकडून फोन आला की भेटायला ये म्हणून. मी त्या सभेमध्ये मनोहर जोशी आणि संजय राऊत यांच्यावरती सडकून टीका केली होती. म्हणजे मी असं म्हटलं होतं की वात कुकुटाप्रमाणे दिशा बदलणारं नेतृत्व हे शिवसेनेचं दुर्दैव आहे, की काही मंडळी शिवसेनेचा अभ्यास करून डॉक्टर झाले पण त्यांना शिवसेनेचा रोग समजला नाही, आणि किंवा त्यांनी मुद्दामून निदान केलं नाही असंही म्हणता येईल म्हणून. तर वातकुकुटाप्रमाणे दिशा बदलण्याचं सोडून द्या, ह्या वाऱ्याचं कधीतरी वादळ होईल आणि उन्मळून फेकले जाल म्हणून. आणि त्यावेळेला नाशिकमध्ये शिवसैनिकांनी काहीतरी ह्यांचा राऊतांचा एफिजी जायला होता, नाराजी होती प्रचंड, नाशिकमध्ये मनसे वाढत होती. आणि त्यावेळेला राऊतांनी त्यांना सांगितलं होतं की आम्ही तंगड्या तोडल्या असत्या, पण मी म्हटलं होतं की ऊत आलेली काही मंडळी शिवसेना चालवत असल्याचा आव आणत आहेत, की परिसराच्या स्पर्शाने आयुष्याचं सोनं होतंय, तर सांभाळा स्वतःला, की शिवसैनिकाला म्हणजे तंगड्या तोडणं आणि तोडून घेणं दोन्हीही त्याला काही फरक पडत नाही, पण तुम्ही तुमचं नेतृत्व सांभाळा. साहेबांनी मला बोलवून घेतलं, म्हणाले ही टीका का केली? म्हटलं साहेब, म्हटलं यांची स्टेटमेंट्स बघा ना, रोज स्टेटमेंट्स बदलतात. एकदा म्हणतात युती होईल, एकदा म्हणतात हे शक्यच नाही,
एकदा म्हणतात अजून काहीतरी. तर ह्यांना म्हणा निदान हे होत नाही तर तुम्ही गप्प तर बसा ना. लोकांना जे तुम्ही संभ्रमित करताय ते तुम्ही करू नका. आणि तेव्हा साहेबांनी सांगितलं की जोडायला उभा राहिलायस तर जोडण्याचं काम कर. बाकी कोण काय करतंय, कोण काय बोलतंय ते मी बघेन. कारण ह्या सगळ्या ज्या मी भाषणामध्ये माझी वाक्य आली होती ती दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये चौकटीमध्ये आली. आणि ती आणि म्हणजे लोक जे समोर बसले होते ऐकायला त्यांनी त्या सभागृह प्रचंड डोक्यावर घेतलं होतं. प्रचंड डोक्यावर घेतलं होतं. त्या ह्याच्यामध्ये मी हेही सांगितलं होतं की भाजप म्हणजे कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. कारण राज ठाकरेंनी कल्याण महापालिका असेल, अमुक असेल, तमुक असेल, शिवसेनेला त्यावेळेला सपोर्ट केला होता. तर कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बघा. म्हणजे ह्या भाजपाने अजूनपर्यंत फक्त पाठीत खंजीरच मारल्यात. ह्यांना लांब करा आणि मनसेबरोबर युती करा असं एक अशा अर्थाचं एक वाक्य होतं. मला जवळजवळ 1.5 ते 2 मिनिटाचा पॉज घ्यायला लागला. इतकं लोकांनी सभागृह ते डोक्यावर घेतलं होतं. म्हणजे ती भावना प्रचंड होती. पण आजच्या तारखेला तुम्ही म्हणाल तर ती राहिली असं मला नाही वाटत. मला स्वतःलाही नाही वाटत. म्हणजे मला जो कॉन्फिडन्स राजसाहेबांबद्दल होता तो आता राहिलेला नाही. त्याचं कारण असं की इतकं सगळं होऊन राजसाहेबांनी एकच भासवत गेले की मला गरज नाहीये, शिवसेनेला गरज आहे. आणि प्रूव्ह झालंय. म्हणजे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व मवाळ आहे. उद्धव ठाकरे नेतृत्व चालणार नाही. इव्हन मीडियानी हे असं कित्येकदा म्हटलेलं आहे की मवाळ नेतृत्व आहे, राज ठाकरेंच्या मागे जास्ती शिवसैनिक आहेत. पण उद्धव ठाकरे सिस्टमॅटिक जात होते. म्हणजे 2014ची निवडणूक आम्ही स्वबळावर निवडली आहे त्या वेळेला आणि आमचे 63 आमदार निवडून आणले. त्यावेळेला माझं हे होतं की आज शिवसेना बाळासाहेबांच्या नेतृत्वाच्या सावलीतून खऱ्या अर्थाने बाहेर निघाली. जोपर्यंत तो स्टॅम्प मारला जात होता की उद्धव ठाकरे काय करू शकणार नाहीत, एकट्याच्या जीवावर काय, आणि दाखवून दिला आता तो दाखवून दिलं. सत्तेतही आलो आम्ही. काय वेगळ्या पद्धतीने आलो असेल पण आलो एवढं नक्की. आपण दोन्ही भावांविषयी बोलतोय, म्हणजे ते दोन्ही भाव एकत्र का नाही आले याच्याविषयी बोलतोय. तर तुम्ही चळवळ सुरू केली 2010 साली, माझी चळवळ म्हणून. त्यावेळेस त्यांनी तुम्ही एका छायाचित्राचं देखील अनावरण केलं होतं आणि मग नंतर प्रयत्न तुमचे यशस्वी कुठे झाले? छायाचित्र ते केलं, तुम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. तुम्ही सभा घेतल्यात, पत्रकार परिषद घेतलात, पत्रकारांशी बोललात, तुम्ही वेगवेगळ्या नेत्यांशी बोललात, वेगवेगळे नेते सहभागी झाले. पण तुमची चळवळ अयशस्वी कुठे झाली? त्याचा महत्वाचा टप्पा कोणता होता या चळवळीचा अयशस्वी होण्याचा? अयशस्वी झाली म्हणण्यापेक्षा मी नंतर ते लोकांवरती सोडलं होतं आणि नेत्यांवरती सोडलं होतं की आम्हाला काय बोलायचंय, जनतेला काय अभिप्रेत आहे हे दाखवून दिलं होतं. एक लक्षात ठेवा, नेता कोणाचा? नेता आमचा. कुठचाही नेता असेल आमचा. आम्ही बनवला म्हणून तो नेता. तुम्ही विचार मांडलेत अगदी छान, म्हणजे आमच्यापेक्षा वेगळे विचार तुम्ही मांडलेत, पण ते उचलून आम्ही धरले. आणि जनतेच्या मताचा कानोसा घ्या. जनतेला काय हवंय ते बघा. नाहीतर एक दिवशी असं होईल मागे वळून बघाल तुमच्या मागे कोणी नसेल. हे सांगण्याचं धारिष्ट मी दाखवलं स्टेजवरनं. मोठं धारिष्ट होतं. शिवसेना आणि मनसेच्या विरुद्ध किंवा नेत्याविरुद्ध असं बोलणं वगैरे वगैरे. आणि मी जे बोलतोय किंवा मी जे बोललो ते राजसाहेबांच्या बाबतीमध्ये खरं झालं. 9 मध्ये 13 आणि 14 मध्ये 1 का झाला? की त्यांच्या बोलण्यातला फोलपणा दिसतोय लोकांना आता. की आज एक बोलतात, 19ला मोदींना उखडून टाकायला निघाले होते, आज ते कोणाबरोबर आहेत? की हा शेवटी हे बघा, मराठी माणूस एवढा काय मूर्ख नाहीये. त्यालाही समजतंय की महाराष्ट्र हाताच्या बाहेर गेला की शिवसेनेसारखी जर एखादी संघटना नसेल तर त्याला कोणी वाली नाही. भाजपची भूमिका दिसतेच आहे. महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत त्यांना. आम्हाला मुळामध्ये भीती ती होती. मी एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते. महाराष्ट्र राज्याच्या चळवळीमध्ये माझ्या वडिलांनी कारावास भोगलेला आहे. या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्यामध्ये सहभागी असलेली माझ्या घरातली लोक मी माझ्या समोर लहानपणापासून बघत आलेलो आहे. त्याच्यामुळे जे हे प्रेम आहे हे बेगडी नाहीये. हे माझ्या रक्तात आहे. आणि त्याच्यातून कदाचित मला ते वाटलं असेल आपण करावं म्हणून. आणि पुन्हा तेच सांगतोय की मी 2014ला मी ज्यावेळेला हे चालू केली होती त्यावेळेला जेव्हा मला प्रश्न विचारले गेले, तुला काय पाहिजे? म्हटलं मला काही नकोय. कोणाचाच विश्वास नव्हता. त्यांना सांगितलं होतं 2000 आम्ही त्या टाइम बाउंड ही मुवमेंट असेल हे सांगितलं होतं. कारण खर्च प्रचंड होता, तो परवडणारा नव्हता. आम्ही खिशातून पैसे टाकले.
मी जवळजवळ 5-6 लाख रुपये माझ्या खिशातले खर्च केले. 17 लाख रुपये आम्ही वर्षभरामध्ये खर्च केले. लोकांनी दिले पैसे मला. म्हणजे मित्रमंडळीच होती आजूबाजूची सगळ्यांनी. पण ते खेचणं शक्य नव्हतं, कारण कुठेही एक बॅनर लावायचा म्हटला ना मोठा, तर आज 1,500-2,000 रुपयाच्या वरती खर्च आहे त्याचे परमिशन सोडून. तर हे सगळं शक्य नव्हतं. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे घर संसार उघड्यावर टाकून त्याच्यामुळे आम्ही तो सुरुवातीला टाइम बाउंड केला होता. त्यावेळेला सांगितलं होतं की सतीश वळंजू एकदा ही मुवमेंट हे केल्यानंतर, विसर्जित केल्यानंतर तुम्हाला कुठे दिसणारही नाही. कुठच्या स्टेजवर, कुठच्या ह्याच्यावर, कुठच्या लायकी नव्हती का? लायकी होती ना. इतकं केल्यावर मागितलं असतं तर कदाचित काय मिळालंही असतं, पण ती इच्छाच नव्हती कधी. धंदा छान होता, सगळं चांगलं होतं. राजकारणात पडून मोठं व्हावं ही अम्बिशनच नव्हती कधी. चळवळीचा भाग म्हणून तुम्ही शिवाजी पार्क दादर येथे मीनाताईंचा जो पुतळा आहे तिथून तुम्ही एक मूक मोर्चा सुरू केला होता. त्या संदर्भात काय माहिती आहे? त्यावेळेस राज ठाकरेंची भेट घ्यायचं ठरवलं होतं, उद्धव ठाकरेंची भेट घ्यायचं ठरवलं होतं. तो चळवळीचा भाग कसा होता? त्यावेळेस का नाकारली होती राज ठाकरेंनी भेट, किंवा उद्धव ठाकरेंनी भेट घेतली होती पण त्यावेळेस तुम्ही फक्त त्यांनी सदिच्छा भेट घेतली, तुमचं पत्र स्वीकारलं नव्हतं? त्यावेळेस तुमच्या भावना एकंदरीत कशा होत्या? कारण की तुम्ही सर्व प्रयत्न करत होता दोन्ही भाऊ एकत्र यायचे, परंतु ते दोन्ही भाऊ तुम्हाला डावलत होते. त्यावेळेस तसं तेव्हा काय वाटत होतं तुम्हाला? मुळामध्ये हे हे कसे वेगळे झाले याचा नाही संबंध. पण हा, ही जी भेट होती ती चळवळ होती, सांगतो. याविषयी ऐकायला आवडेल. त्याविषयीच बोलतो की हे कसे वेगळे झाले हे संपूर्ण मला साहेबांनी सांगितलं होतं. म्हणजे हॉर्सेस माउथ. त्याच्यामुळे ते मी नाही बोलणार, कारण तो आमच्यामधला खाजगी संवाद होता वगैरे वगैरे. त्याच्यामुळे राजच्या बाबतीमध्ये आशाच नव्हती ऍक्च्युली ह्याला तयार होईल म्हणून. कारण राजने ज्या गोष्टींसाठी शिवसेना सोडली होती त्या सगळ्या अजूनही गुलदस्त्यात आहेत. समजलं ना? त्याच्या बाबतीत नाही बोलायचं मला. पण तरी सुद्धा आम्ही म्हटलं की एक मराठी मनाचा रेटा बघून, मराठी जनतेच्या विचार बघून हे लोक काहीतरी होतील. आमची किमान अपेक्षा होती की त्यांनी आमचा पुष्पगुच्छ स्वीकारावा, आमचं निवेदन स्वीकारावं, ही आमची अपेक्षाही नव्हती. की आलेले शेवटी तुझ्यावरती प्रेम करणारी लोक होती. मनसैनिक असतील, शिवसैनिक असतील, मराठी माणूस होते. आजही आम्हाला राज ठाकरेंबद्दल आमच्या मनामध्ये अनादर नाही. आम्ही कधीही त्यांच्याबद्दल वाईट बोललेलो नाही आणि बोलणारही नाही कधी. कारण शेवटी ठाकरे हे नाव मोठं, समजलं, त्या नावाबद्दल आदर आहे. आणि आम्ही त्यांना आदल्या दिवशी पत्र पाठवलं होतं की आम्ही येणार आहोत वगैरे वगैरे. तिकडच्या काही लोकांशी बोलणंही झालं होतं. त्यांनी सांगितलं या आम्ही राजसाहेबांना सांगू म्हणून वगैरे. पण राजला सांगायची डेअरिंग कोणाची झाली नाही. त्याच्या एका मित्राने उद्गार काढले होते की ह्या माणसाबद्दल असं आहे की एकदा जर मनातून उतरलो ना तर तोंड बघणार नाही म्हणून. मी प्रयत्न करतो, पण त्यांच्या अतिशय जवळचा मित्र होता, पण नाही, डेअरिंग झालं नाही. मग आम्ही मातोश्रीकडे जायला निघालो तेव्हा म्हणजे मनामध्ये पुन्हा साशंकता होती की तिथे तरी कोण भेटेल का नाही वगैरे वगैरे. पण एक आशा होती की साहेबांनी इतका आशीर्वाद दिला तर काहीतरी होईल म्हणून. म्हणजे तिथून फिलर्स पण आले होते, कोणी तुम्हाला भेटणार नाही वगैरे. म्हटलं आम्ही ठरवलं तर आम्ही जाणार. आम्ही गेलो बांद्राला. आम्ही सिग्नलला गेल्यानंतर पोलीस ऑफिसर्स आले आणि त्यांनी सांगितलं की उद्धव साहेब भेटणार आहेत तुम्हाला, फक्त तुम्ही अमुक अमुक ठिकाणी थांबा. आणि मग त्या बॅरिकेड्सच्या मागे सगळे आम्ही थांबलो वगैरे. आम्ही 4-5 जण पुढे आलो. पहिल्यांदा अनिल परब, सूर्यकांत महाडिक, दगडू सकपाळ ही मंडळी आली आणि आमच्याशी बोलली वगैरे. आणि मग उद्धव साहेब आले. तर उद्धव साहेबांनी सांगितलं की तुम्ही संभ्रम निर्माण करताय, तो संभ्रम तुम्ही निर्माण करू नका. तुम्ही शिवसेना ही जुनी संघटना आहे, ही मातृ संघटना आहे, हिच्या पाठीशी तुम्ही उभे राहा आणि हे करा वगैरे, की आमच्या बरोबर राहा वगैरे. तर आमची त्याला ना कधीच नव्हती. पण शेवटी कसं होतं की त्यांनी कमीत कमी तो मनाचा मोठेपणा दाखवला. निवेदन नाही स्वीकारलं, पुष्पगुच्छ स्वीकारला. म्हणाले की तुम्ही माझ्या आईच्या पुतळ्याला वंदन करून आलेला आहात आणि माझे संस्कार आहेत की दरवाजात आलेल्या माणसाला असं परत पाठवायचं नाही म्हणून. त्याच्यामुळे तुम्ही इतक्या उन्हातानातून जे आलेला आहात तर त्याच्यासाठी मी तुम्हाला भेटायला आलोय म्हणून. आणि 5 सप्टेंबरची तारीख होती ती. 6 सप्टेंबर मीनाताईंचं हे असतं, रविवार होता. लोकांना त्रास द्यायचा नव्हता मोर्चा बिरच्या काढून. मग आम्ही तो रविवारी अरेंज केलं होतं सगळं. आणि उद्धव साहेब आमच्याशी बोलले आणि उद्धव साहेब निघून गेले. म्हणजे मला ते अपयश वाटत नाही. म्हणजे आम्ही त्यावेळेला मी असं सांगितलं की ही आमची टर्मिनल एक्झाम होती. तर टर्मिनल एक्झाम मध्ये आम्ही कमी मार्काने पास झालो.
मेन एक्झामचं काय? मेन एक्झाम आम्ही ती 23 जानेवारी 2011 ठेवली होती ना, फायनल सभा जी आम्ही सावरकरला घेतली की सावरकर. तिथे आम्ही विलीन करू, म्हणजे आंदोलन त्याच्यानंतर आम्ही फोर फ्रंटला राहणार नाही. ज्या ज्या शिवसैनिकांना वाटतं त्या त्या शिवसैनिकांनी त्यांच्या त्यांच्या भागात ते आंदोलन चालू ठेवावं आणि जिवंत ठेवावं. पण मला मेन एक्झाम मध्ये तर पास झालात का? स्वतःला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं? कारण की तुम्ही सुरुवात चळवळीला केली होती, शिवसैनिकांवरती आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेवरती तुम्ही सोपवलं, पण आताच्या काळामध्ये तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल? मी जर पास झालो नसतो तर माझा इंटरव्ह्यू घ्यायला तुम्ही आज आला असतात का? म्हणजे आजही तो विषय जिवंत आहे. तो विषय निघाल्यानंतर तुम्हाला माझी आठवण येते. येस. समजलं ना? मी कुठेच मीडियात नाही आता, कोणाच्या समोरही मी जात नाही आता. पण तरीही तुम्हाला जर माझी आठवण येत असेल तर मी पास झालो की फेल झालो हे तुम्हीच ठरवा. आताची परिस्थिती कशी बघतायत? शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत मेन, आणि महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, आणि राज ठाकरे अजून देखील त्यांचा पक्ष जो आहे तो, तुम्ही म्हटलं 2009ला 13 आमदार होते, 14ला घसरीला आले, 19ला सुद्धा एकच आमदार त्यांचा राहिला. आता दोन्ही पक्ष तुम्ही कसे बघतायत? जवळून तुम्ही त्यांना बघितलं होतं, आता तुमच्या मते दोन्ही पक्ष कसे आहेत? मला वाटतं गरज नसताना त्यांना जवळ घ्यायची आता काही गरज उरलेली नाही. म्हणजे आणि तुम्ही दोन्ही पक्ष एकत्र, दोन दोन भावांना एकत्र आणत होतात, आता बोलतायत की नाही, गरज दोन नाही. भावांना नाही, मी दोन पक्ष, एकाच विचाराचे दोन पक्ष आहेत, त्यांनी एकत्र यावं अशी माझी इच्छा होती. मला आजही वाटतंय दोन भावांनी एकत्र यावं, त्यांचे सलोख्याचे संबंध पुन्हा निर्माण व्हावे. पण पक्ष म्हणून जर तुम्ही विचार केला तर मला आता मनसेची गरज वाटत नाही, की काही गरज नाहीये. काय धडसोडपणा जो आहे त्यांचा, जो तो दिसतोय लोकांना डिसाईड करून देणं. आणि गेल्या 2 वर्षामध्ये ज्या उद्धव ठाकरेंना लोक मवाळ 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 म्हणून इतकी वर्ष हिंडवत होती, काय ताकदीचा माणूस आहे ते 2 वर्षात महाराष्ट्राने बघितलेलं आहे. म्हणजे आजही पॉप्युलर मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव येतंय. आजही इतकी टीका झाली, इतके हल्ले झाले, पण ह्या माणसाने आपला संयम आजही सोडलेला नाही. ठाकरे आहेत. ठाकरेंची भाषा एका बाजूची बघा आणि दुसऱ्या बाजूची बघा, आणि संस्कार त्या मुलाकडे बघितल्यावरती संस्कार दिसतात. त्या मुलावरती काय काय आरोप झाले, घाणेरडे आरोप झाले. कुठे बोलताना दिसलाय का वेडावाकडा? दिसलाय का? हे संस्कार बोलतात. एक गुलजारचा एक अतिशय सुंदर शेर आहे की काय म्हणतात ते, म्हणजे शब्द हे तुमच्यावरचे काय म्हणतात ते संस्कार दाखवतात. शेर एक्झॅक्टली शेर विसरलो मी. लफ्जों का इस्तेमाल बड़ी हिफाजत से कीजिए, वो परवरिश का सबूत होते हैं, अशा अर्थाचा तो हे आहे. तर ते दिसतंय त्या मुलांमध्ये. आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व, मला असं वाटतं की, मला आजही वाटतं की शिवसेनेने, त्यावेळी वाटत होतं आजही वाटतं, शिवसेनेची एकला चलो हीच भूमिका चांगली आहे. पण शेवटी आपल्यापेक्षा राजकारण त्यांना जास्त समजतं. त्याच्यामुळे जो निर्णय उद्धव साहेब घेतील तो महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक त्याच्यावरती कुठचीही शंका कुशंका निर्माण न करता त्यांच्या मागे उभा राहील याची खात्री आहे. पक्ष म्हणून तुम्हाला दोन्ही भाऊ एकत्र नको आहेत, परंतु ते दोन्ही भाऊ दुसऱ्या कारणाने किंवा कुटुंब म्हणून एकत्र येणार असतील, तुम्ही स्वतःहून प्रयत्न करणार आहात याविषयी? नाही, काही गरज नाही मला आता, वाटत नाही काही त्याची गरज. येतील ना ज्या वेळेला कुठेतरी इथून वाटेल ना त्याला स्वतःहून येतील. पुश करून ढकलून कुठची गोष्ट होत नाही. उद्या तुम्ही सांगितलं तुमच्यावरती माझ्या चॅनलवरती प्रेम करा, तर तसं होणार नाही. तुम्ही त्या चॅनलमधून काहीतरी एक चांगलं हे दाखवलं तर ते चॅनल आवडायला लागेल, नाही तर नाही आवडणार. तसंच आहे ते. मनसेचा पाडवा मेळावा होतोय, महामेळावा खरं तर होतोय, कारण 2 वर्ष पाडवा मेळावा झाला नव्हता. एकंदरीत महानगरपालिकेच्या निवडणुका येतात, त्याच्यामुळे खूप मोठं आयोजन शिवाजी पार्कला तुमच्याच बाजूला केलं जाते. वाटते तुम्हाला, कसं पाहता या महामेळाव्याकडे? हे बघा, ठाकरेंचा एक वैशिष्ट्य आहे, ठाकरेंची कुठचीच सभा फेल होत नाही. ही पण सभा ही पण सभा फेल होणार नाही आणि ती फेल व्हावी अशी माझी मुळीच इच्छा नाही. राजसाहेबांच्या मेळाव्यांना नेहमीच गर्दी जमते आणि बाकीचा इतिहास आहे तुमच्या समोर. पण महानगरपालिकेच्या निवडणुका समोर ठेवून सर्व केलं जाते असं म्हटलं जाते सर्वत्र. हे बघा, एक म्हणजे मी आजही त्यांनाही सांगेन की भाजप बरोबर युती करण्याची घोडचूक करू नका. स्वतःच्या ताकदीवर लढा, स्वतःच्या ताकदीवरती मोठे व्हा. आणि आज ज्यांचं उच्चाटन करायला निघालात
म्हणजे बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, दिवाना. बिन बुलाए मेहमान, समजलं ना. त्याच्यानंतर त्या ज्यांच्यासाठी निघाला तर त्यांनी तुमचं काय केलं तेही तुम्हाला दिसतंय. आणि आज त्यांचीच जर तळी तुम्ही उचलणार असाल ना, तर उरला सुरला जो काय तुमच्याबद्दलच हानी तर नक्कीच पोहोचेल. हानी तर नक्कीच पोहोचेल. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल. आपण पाहिलं की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून याच खरं तर मोठा माणूस होते की त्यांनी प्रयत्न केले होते, परंतु प्रयत्न महाराष्ट्राच्या दृष्टीने अयशस्वी झाले. परंतु त्यांनी सांगितलं माझे हे प्रयत्न अयशस्वी नाही झाले, तर संपूर्ण निर्णय जो आहे तो शिवसैनिक, ते दोन्ही भाऊ आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती सोडलेला आहे. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये ही परिस्थिती कशी असेल आणि आज राज ठाकरे नक्की कशा प्रकारे जनतेला संबोधित करतील, महाराष्ट्र सैनिक कशा प्रकारे याला पाठिंबा देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण